नमस्कार, आज आपण भेटणार आहोत शिवम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर पोपट शेठ घानवट यांच्याशी. ह्यांचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन न्यूज चॅनलवरती. स्वागत करते आपलं. नमस्कार साहेब. घनवट साहेब, तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता की जे शिवम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना केव्हा झाली? कंपनीची स्थापना 2000 साली झाली, परंतु त्याच्या अगोदर माझे अनेक प्रकारचे व्यवसाय होते आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून, छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून मी जमिनीच्या व्यवसायामध्ये आलो. आणि जमिनीचा व्यवसाय करत असताना माझी मुलं मोठी झाल्यामुळं आणि माझे काम करण्याची शक्ती वाढल्यामुळं आणि त्याच्यातून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करत असताना खूप अतोनात कष्ट भोगावे लागतात. म्हणून एकत्र येऊन आम्ही माझे दोन्ही मुलं MBA झालेली आहेत आणि त्यांच्या त्या शिक्षणाच्या जोरावर आणि माझं सराउंडिंग जे काही चांगलं आहे सर्व पक्षाची किंवा सर्व मोठमोठ्या उद्योगधंद्यावाल्यांशी, त्या माध्यमातून मी ही ताकद देऊन आणि त्यामध्ये हा मार्ग काढून ह्या प्रकारचा उद्योग चालू केलेला आहे. म्हणजे तुमच्या कंपनीला चालू होऊन अगदी 12 वर्ष झालेली आहेत. तर तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता की जे तुमचे प्रोजेक्ट आहेत ते कोणकोणत्या ठिकाणी चालू आहेत? आम्ही प्रथम प्रोजेक्ट चालू केला 1986 साली बांद्र्याला. बांद्र्यामध्ये तो प्रोजेक्ट पार्टनरशिपमध्ये करून आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो. परंतु त्याच्यानंतर काही काळ असा गेला की आम्हाला माझ्या अनेक ठिकाणी जमिनी ज्या विकत घेतलेल्या आहेत त्या जमिनी आणि त्याच्यामध्ये पार्टनर असल्याशिवाय होत नाही, तर मग योग्य प्रकारे मला काम करता आलं नाही. आणि मग घरातले माझी मुलं मोठी झाल्याच्या नंतर आम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या लोकांना बरोबर घेऊन ती कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि सन 2000 साली आम्ही प्रथम चाकणला एक प्रोजेक्ट चालू करून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मुलांनी यश मिळवलं. त्याच्यानंतर 2003, 2004, 2005 अशा अनेक जवळजवळ चाकणमध्ये 20 बिल्डिंग बनवल्या. आणि चांगल्या प्रकारचे तिथं बिल्डिंग बनवत असताना तिथं आम्ही तिथल्या राहणाऱ्या रहिवाशांसाठी आज चाकणसारखा उद्योगनगरी मोठी महाराष्ट्रापैकी एक आहे. आणि त्या उद्योगनगरीमध्ये ज्या लोकांना म्हणजे मॅनेजर टाईप लोक किंवा जे हाय प्रोफाईलवाले लोक आहेत त्यांना तिथं इंडस्ट्रीज आल्यामुळं राहण्याची चांगली सोय व्हावी म्हणून तिथं त्या प्रोजेक्टमध्ये शिवम गुरुविहार म्हणून आम्ही मोठा एक प्रोजेक्ट उभा केला. आणि त्या प्रोजेक्टमध्ये मिनरल वॉटर त्या लोकांना आम्ही देऊन तिथं क्लब हाऊस, स्विमिंग पूल मुलांचा आणि मंदिर अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे RCC रोड आणि पार्किंग आणि चांगल्या प्रकारची कन्स्ट्रक्शन केलेलं, जे आज पुणे जिल्ह्यामध्ये खरोखरच काही तालुक्यामध्ये असं होत नाही अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन करून आम्ही ते चांगल्या प्रकारे केलं. आणि त्याच्याच समोर आता घनवट प्लाझा म्हणून एक मोठा कमर्शियल मॉल उभा राहत आहे आणि तो मॉलही आता जवळजवळ कंप्लीट होत आलेला आहे. आणि तो मॉल खरोखरच एवढा देखणा आहे की त्या भागात चाकणमध्ये गेल्याच्या नंतर घनवट प्लाझा जर विचारलं तर कोणी सांगेल की ह्या रोडला, नगर रोडला, नगर तळेगाव रोडला किंवा चाकण तळेगाव रोडला हा घनवट प्लाझा आहे. आणि तो चाकणमध्ये किंवा पुणे आपला खेड तालुक्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं कन्स्ट्रक्शन केलेला तो मॉल आहे. म्हणजे असं सांगू शकता येईल की जे खेडे होतं तुम्ही त्याला चांगलं शहर बनवून टाकलेलं आहे. निश्चित त्याच प्रकारे माझी मुलं उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांचे विचारही त्या प्रकारचे आहेत. म्हणूनच त्यांनी त्या प्रकारे काम करत असताना अनेक प्रकारचं असं मोठमोठाले त्यांनी घनवट प्लाझा, परत गुरुविहार अशा टाईपचा त्यांनी प्रोजेक्ट उभा करून तिथल्या लोकांना म्हणजे निश्चित चांगल्या प्रकारचं आश्चर्य करून दाखवलं की इथं ह्या सुंदर आहे तुमचा प्रोजेक्ट, खूपच सुंदर. आणि ते करत असताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि ते सामोरं जात असताना आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन अनेक तिथं प्रोजेक्ट उभे केले. आम्ही वाकडलाही आमचे जवळजवळ 150 फ्लॅट झालेले आहेत आणि तिथेही चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट आमचा झालेला आहे. वाकडमध्ये परत तुमचं इंद्रायणी नगर भोसरीमध्ये तिथंही आमचे प्रोजेक्ट झाले आहेत कंप्लीट. तसेच औंधमध्येही एक चांगल्या प्रकारची आम्ही मोठी बिल्डिंग उभी करून तिथंही अशा प्रकारचा की कोणीही अशा प्रकारचं सहजासहजी पैसे टाकूनही चांगल्या प्रकारचं जे इंटिरियर करू शकत नाही अशा प्रकारचं इंटिरियर करून हा आम्ही सॅलिटेअर म्हणून तिथं औंधला उभा केलेला आहे. तशाच प्रकारे आम्ही मुंबईमध्येही अशाच प्रकारे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून
आणि MMRDला जो प्रोजेक्ट आम्ही उभा केला आहे, आज 1000 फ्लॅटचं काम चालू आहे, ते 8व्या माळ्यापर्यंत आलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रतीचं काम कन्स्ट्रक्शन केलं आणि त्याची वाहवाह पण झालेली की मालाडमध्ये जो कुरार विलेज आप्पापाड्याच्या भागामध्ये आणि SRAचं जे काम चालू आहे MMRDचं, ते खरोखरच अतिसुंदर आणि अशा प्रकारचं चांगलं काम आहे की ते सहजासहजी कोणी करू शकत नाही. अशा प्रकारचं काम करून आम्ही तिथं चालू असून प्रोजेक्ट 22 माळ्याचे 4 टावरचं काम चालू आहे. त्याच्यापैकी 8 माळ्यापर्यंत आता काम आलेलं आहे, बाकी प्लिंथ काढलेली आहे आणि तिथंही अनेक गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं. म्हणून आम्ही ही स्कीम MMRDला देऊन त्या प्रकारे MMRDच्या सहकार्यातून हा प्रोजेक्ट गोरगरीब लोकांना 269चे चांगल्या प्रतीचे फ्लॅट असे बनवून दिले आहेत की त्याच्यामध्ये त्यांना एक बेडरूम, सेपरेट किचन, सेपरेट बाथरूम, सेपरेट हॉल, लिव्हिंग रूम अशा प्रकारचं बांधकाम करून चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. पण ह्या सगळ्या बिझनेसमध्ये मला असं वाटतं तुमच्या मुलांचा साथ भरपूर तुम्हाला होता. मुलं सुशिक्षित असल्यामुळं मला खरोखरच आणि माझी जी बॅकग्राऊंड होती त्या बॅकग्राऊंडच्या जोरावर मुलांनी जे काम केलं ते खरोखरच आम्ही प्रथम आम्हाला ह्याच्यातली बिलकुल कुठलीही कल्पना नसताना ह्यापर्यंत आम्ही आज पोचलो आहोत की मॉल एक बनवू शकतो. एक 10 वर्षामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं काम करू शकतो आणि उच्च शिक्षित मुलं असल्यामुळं ह्या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला. आताही आमचं जवळजवळ एक मोठा प्रोजेक्ट उभा होत आहे आणि तो SRAच्या माध्यमातून उभा होत आहे, मालाड डेव्हलपर म्हणून. दुसरा कुरार डेव्हलपर मालाडमध्येच आहे काय? हा मालाडमध्येच आहे आणि मालाड डेव्हलपरच्या नावाने आम्ही तो जवळजवळ 1000 फ्लॅटची ती स्कीम आहे आणि ती स्कीमही आता आम्ही डेव्हलप करत आहोत. तसंच कुरार डेव्हलपर मध्ये आम्ही कुरार डेव्हलपर ह्या नावाने एक आता प्रोजेक्ट आमचा चालू आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आज जवळजवळ 300 कमर्शियल गाळे आणि 700 फ्लॅट्स हे आम्ही MMRDला देणार. म्हणजे तुम्ही कमर्शियल आणि रेसिडेंटल हे दोन्ही मिक्स केलेले आहे. तशाच प्रकारे आमची आणखी एक आप्पापाड्याच्या भागामध्ये मोठी एक हॉस्पिटलची पण स्कीम आहे आणि ती हॉस्पिटलची रिझर्वेशन असल्यामुळं आम्ही BMCला त्या भागामध्ये अत्यंत जरूरत असल्यामुळं एकदम गरीब वस्ती असलेला भाग असल्यामुळं तिथं त्या लोकांना ती सोय नाही आणि तिथं त्या माझ्या प्लॉटवर थोडंसं रिझर्वेशन असल्यामुळं तिथं आम्ही एक चांगल्या प्रतीचं हॉस्पिटलचं काम करण्याचं आता चालू केलेलं आहे आणि त्या प्रकारे आमचं पुढचं नियोजन चालू आहे. तुम्ही आज जो हा व्यवसाय करताय, तुम्ही आज बिल्डर्स आहात, तर वॅट ह्याचा परिणाम तुमच्या बिझनेसवर किंवा तुमच्या उद्योगावर कितपत पडलेला आहे? निश्चित आज आम्ही एक नवीन बिल्डर असल्यामुळं आम्हाला ज्या प्रकारे त्याचा खरोखरच आमच्या डोक्यावर तो बोजा बसलेला आहे आणि तो बोजा गव्हर्नमेंटने अचानक टाकल्यामुळं हे जे छोटे छोटे बिल्डर आमच्यासारखे आहेत यांना ह्या गोष्टीचा खूपच मोठा धक्का लागलेला आहे. हो, आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम आमच्या डेव्हलपमेंटवर होतो आणि गोरगरिबांना ज्या प्रकारे आम्ही घरं देण्याची इच्छा ठेवतो ती इच्छा आमची अधुरी राहण्याची शक्यता तयार होते. अच्छा, तर तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता की जे तुमचे क्लायंट आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत? आमच्याकडं जे रहिवासी आहेत त्या बाबतीमध्ये हे सर्व प्रकारचे रहिवासी आहेत. उद्योगाचे आहे, उद्योगपती आहेत, छोटे दुकानदार आहेत, छोटे छोटे कारखानदार आहेत आणि त्याच्या माध्यमातून राहणारे तिथले रहिवासी सर्व जाती जमातीचे असल्यामुळं आणि आज गेले मी 48 वर्ष त्या भागामध्ये राहत असून माझं सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांना, तुमच्या क्लायंट्सला लोन ह्याची सुविधा पुरवता का? आम्ही आमची स्वतःची श्री हरी सहकारी पतसंस्था गेली 18 वर्षापासून आहे आणि ती चालवत असताना आम्हाला सहकाराचं नक्की चांगल्या प्रकारची माहिती असल्यामुळे संस्थापकच मी आहे आणि आम्ही ज्या काही ग्राहकांना आम्ही चाकणमध्ये किंवा पुण्यामध्ये जे वाकडमध्ये जे प्रोजेक्ट केलेले आहेत आणि मुंबईतही जे काही कामं करत आहोत, तर अशी ज्यांना लोनची गरज आहे अशा त्या लोकांसाठी आम्ही अनेक बँकांच्या माध्यमातून HDFC बँक, ओरिएंटल बँक, स्टेट बँक, ह्या बँके, ICICI बँक, ह्या बँकेच्या माध्यमातून त्यांना कमीत कमी व्याज पडेल अशा प्रकारची सुविधा प्राप्त करून देतो. तुम्ही हा व्यवसाय करण्या अगोदर कुठे नोकरी वगैरे काय करत होता का? हो,
मी हा व्यवसाय करत असताना करण्याच्या पूर्वी 1967, 68, 69 पर्यंत मी एक छोट्या दुकानावर कामाला होतो आणि त्या माध्यमातून मला एक व्यापाराची थोडी जाणीव झाली आणि त्याच्यामध्ये माझे मित्र गुजराती आणि अनेक प्रकारचे लोक झाले आणि त्या लोकांच्या माध्यमातून व्यापार कसा करावा याची थोडीशी जाणीव झाल्याच्या नंतर मी व्यापारामध्ये 1975, 76च्या नंतर आलो आणि मग तिथून पुढं मी जमिनी घेणं, जमिनी खरेदी करणं, त्यांचं डेव्हलपमेंट करणं आणि जमिनींचे तुकडे छोटे छोटे करून गोरगरीब लोकांना राहण्यासाठी जमिनी त्या तुकड्यामध्ये विकून ती लोक आपापली घरं बनवून त्या जमिनीवर राहत होती. अशा प्रकारची मी नियोजन केलं. एक बाजूला मुलांचं शिक्षण, दुसऱ्या बाजूला हा उद्योग आणि त्याच्यातूनही समाजसेवा हा मी नेहमी करत आलो. समाजसेवा करत असताना माझ्याबरोबर 1984-85 पासून मी जवळजवळ 95 पर्यंत माझ्या काही जमिनी स्वतःच्या मालकीच्या घेतलेल्या आहेत आणि घेतलेल्या होत्या. त्या जमिनीवर त्यावेळेला आमच्या भागातील नगरसेवक चंद्रकांत वाडकर किंवा आमच्या भागातील आमदार गजानन कीर्तीकर यांच्या माध्यमातून त्यावेळेला मी 150 शौचालयांसाठी मोफत जागा दिली. तर त्याच्यानंतर आप्पापाड्यामध्ये लाईट नव्हती. जवळजवळ तिथं 1 लाख लोकांची वस्ती असून अंधारात राहत होती. 1991 साली मी तिथं लाईटीसाठी 30x30ची जागा माझी विना मूल्य दिली. तशाच प्रकारे काही ठिकाणी पाणी लोकांना पिण्याला भेटत नव्हतं, ते टेकडीवर राहत होते. अशा ठिकाणी टाक्यांची व्यवस्था खाली माझ्या जमिनीवर करून त्यांना विनामूल्य टाकी पाणी पिण्यासाठी टाकीची जागेची व्यवस्था करून दिली. तसंच अनेक ठिकाणी जवळजवळ मी नूतन विद्यामंदिर, महाराणी सईबाई विद्यामंदिर, जिजामाता शाळा आणि AVM अकॅडमी अशा अनेक शाळांना मदत करून त्या शाळेंमध्ये गोरगरीब मुलांना कमीत कमी फीमध्ये किंवा विनामूल्य अशा प्रकारचं ॲडमिशन मिळवून दिलं आणि त्या शाळेंनाही स्वतःच्या माध्यमातून माझी जिजामाता शाळेची जागा 15,000 फूट आहे, ती फ्री ऑफ कॉस्ट मी जिजामाता शाळेला. अरे बापरे, म्हणजे तुम्ही जे आहे खूप मोठं कार्य केले लोकांसाठी, समाजासाठी आणि इव्हन स्वतःहीसाठी. याच्यापूर्वी ज्या वेळेला 1989ला कुरार विलेजमध्ये पाणी भरलं गेलं ज्या वेळेला, त्यावेळेलाही मोठ्या प्रकारे आम्ही तिथल्या रहिवाशांना अनेक प्रकारची म्हणजे खाण्यापासून तर कपड्यापर्यंतची सगळ्या व्यवस्था करत गेलो जेवढं करता येईल तेवढं. आणि त्याच्यानंतर 2005 साली ज्या वेळेला मुंबई बुडाली होती त्याही वेळेला आम्ही जवळजवळ 3 फूट पाण्यात 4 फूट पाण्यात जाऊन लोकांच्या घरी किचनवर लोक बसलेली असली त्या लोकांना पाव, केळी किंवा खाण्याचे पदार्थ किंवा राहण्याची व्यवस्था अशा प्रकारचं योगदान स्वतःहून केलं. मी जरी डोंगरावर राहत असेल तरी पण मला त्या गोष्टीची दया असल्यामुळं, मी गरिबीतूनच मोठा झाला असल्यामुळं मला गरिबीची जाण होती म्हणून मी त्या प्रकारे गरिबांना सेवा करत आलो. आजही गरिबांच्या माध्यमातूनच मी RPI जी एक संघटना आहे ही खरोखरच भारतामध्ये एक गरीब समाजाची संघटना असल्यामुळे आणि त्याचे नेते आमचे रामदास आठवले साहेब आहेत आणि त्यांची एवढी ताकद असल्यामुळं, गोरगरिबांना पाठिंबा असल्यामुळं त्यांच्या मागं ताकद देण्याचं काम मी आणि मराठा असूनही त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न निश्चित केला. आणि आजही मी अनेक पदावर आहे. आठवले साहेबांनी आणि जे काही आमचे अर्जुन डांगळे आहेत, अविनाश मातेकर आहेत किंवा SS यादव आहेत, ह्या सगळं वरिष्ठ लोकांनी माझी चांगल्या प्रकारे निवड करून पक्षासाठी उपयोग करून घेण्याचा किंवा गोरगरिबांना मदत होईल अशा प्रकारचा विनियोग त्यांनी विचार केला आणि मला माझ्यावर ह्या जबाबदाऱ्या सोपवल्या. महाराष्ट्राचा व्यापारी आघाडीचा मी अध्यक्ष आहे, तसंच पुण्याचा संपर्क प्रमुख आहे आणि मुंबईचा उपाध्यक्ष असून मी मराठी आघाडी जी आहे महाराष्ट्राची त्याचा सल्लागार आहे. अशा प्रकारे जबाबदाऱ्या आठवले साहेबांनी माझ्यावर सोपवल्यात आणि त्या माध्यमातून मी आताही मोठमोठाले कार्यक्रम करत असून मी तुमच्याकडे भरपूर पद आहे साहेब. मी गोरगरीब मुलांना 11,000 वह्या विनामूल्य आठवले साहेबांच्या माध्यमातून दिल्या आहेत. तुम्ही म्हणजे लहान मुलं शिक्षण हेच माणसाचं खरं ध्येय असतं. माणसाला राहणं आणि शिक्षण
ह्या जोपर्यंत पुरवल्या जात नाही तोपर्यंत माणूस वरच्या पिढीपर्यंत वरच्या वरिष्ठ होऊ शकत नाही आणि स्थिरावू शकत नाही. म्हणून माझं पहिलं ध्येय आहे की मुलांनी खूप शिकावं आणि खूप शिकल्याच्या नंतर त्यांच्याकडं मग त्या प्रकारे त्यांना त्यांची उन्नती होईल आणि उन्नती झाल्याच्या नंतर राहणीमान वाढेल, चांगलं होईल. राहणीमान वाढलं का समाज वाढतो. अशा प्रकारे वाढला की देश वाढतो. मी माझ्या मुलांना, तिन्ही मुलांना, मुलगी माझी डॉक्टर आहे, रिसर्च सेंटर आहे पुण्यामध्ये तिचं, MRI मशीन पुरा म्हणजे बॉडी चेकअपचा पुरं त्यांच्याकडं आहे. दुसरा MBA केलेला मुलगा आहे. तिसरा मोठा मुलगा जो आहे कॉम्प्युटर इंजिनियर प्लस ऑस्ट्रेलियामधून त्यांनी MBA केलं, त्याचे सॉफ्टवेअरचा बिझनेस चालू असून तोही आता कन्स्ट्रक्शनमध्ये इथं आम्हाला मदत करत आहे. अशा प्रकारे शिक्षण असल्यामुळं माझी उन्नती वाढली आहे. हे मोठा त्याच्यामध्ये मोठ्या मुलांचा हातभार आहे माझ्या. अच्छा, तुमचा मुलांचा खूप मोठा बोलतात ना, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या ॲक्च्युली बिझनेससाठी. तर ह्यासाठी आमच्याकडं, आम्ही नवीन जरी असलो तरी आमच्याकडं ज्ञान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आम्ही सामाजिक जे काही कमवलेलं आहे समाजामध्ये, मग ते मोठमोठाले नेते रामभाऊ असो, राम नाईक साहेब असोत किंवा अनेक मोठे वरिष्ठ पदावरचे जे लोक आहेत त्या लोकांशी आमचे डायरेक्ट संबंध आहेत. आणि त्याच्यामुळं आमच्या किंवा गोरगरिबांच्या काही अडीअडचणी असतील त्या अडचणी आम्ही नेहमी त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच त्यावेळेला जे आमचे मित्र स्वर्गीय, म्हणजे आज त्यांना आपण स्वर्गीय म्हणू शकत नाही, परंतु त्यांनी देशासाठी सर्वस्वी केले असे विजय साळसकर ह्यांनाही आमची मदतीचा मोठा हात होता. आणि त्या माध्यमातून ते हे बुक तुम्हीच छापलेलं आहे. हे पुस्तक छापण्यामध्ये माझाही सहभाग आहे आणि त्यांच्या परिवाराशी माझं घरचं नातं आहे की कुठलीही गोष्ट त्यांना जर वाटली तर ते नेहमी मला फोन करून त्याचा, म्हणजे तुमचं क्लोज रिलेशन होतं. माझं क्लोज रिलेशन सर्व पोलीस विभागामध्ये चांगल्या प्रकारचं आहे. कारण ह्या सगळं करत असताना, जमिनीचा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना ज्या वेळेला तोंड द्यावं लागतं त्यावेळेला खरा मित्र असतो तो खाकी वर्दीवाला. अगदी बरोबर. आणि खाकी वर्दीवाल्याच्या जीवावर आपण हा बिझनेस इथपर्यंत आणलेला आहे. आणि राजकीय पुढारी जे चांगले आहेत त्यांना हाताशी धरून इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत. अगदी बरोबर. तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पार्टीखाली किंवा तुम्ही खूप मोठे मोठे कार्यक्रम गाजवलेले आहेत, जसं तुम्ही दहीहंडी केलेली आहे किंवा कोकण महोत्सव, असे कोणकोणते कार्यक्रम तुम्ही गाजवलेले आहेत, तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकता? मी प्रथम 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रामदास आठवले साहेबांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली की मला उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिली असताना मी त्यांच्या मित्रत्वाखातर ती स्वीकारली. आणि स्वीकारून मी तिथं जवळजवळ 6544 मतं मला मिळाली. तिथल्या जनतेने मला खूप चांगला प्रतिसाद होता. 6000 वोट्स भेटणं आजच्या तारखेत मला वाटतं मुंबईमध्ये कोणालाच भेटले नाही. 7 दिवसामध्ये कबशीची निशाणी असलेली निशाणी ही चालवायची आणि 6544 मतं मिळवायची ही शक्य गोष्ट नाही. परंतु मी इथं गेले 48 वर्ष राहत असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना मदत करत आलो होतो, म्हणून मला एवढा त्यांचा प्रतिसाद मिळाला. आणि त्याबरोबर महायुतीच्या माध्यमातून शिवसेना आणि BJP यांनी मला खरोखरच चांगल्या प्रकारे साथ देऊन आठवले साहेबांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी आमच्याबरोबर केलेला आहे. आणि जे तुम्ही कार्यक्रम राबवलेले आहेत, कोकण महोत्सव किंवा तुम्ही दहीहंडी केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपल्या दर्शकांना काही सांगू शकता? प्रथम निवडणुकीच्या नंतर जून महिन्यामध्ये ज्या वेळेला मुलांची शाळा चालू होते त्यावेळेला 11,000 वह्यांचं गोरगरीब मुलांना वाटप केलं आणि RPIच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून केलं. त्याचप्रकारे जवळजवळ 15,000 ते 20,000 लोक दहीहंडी बघण्यासाठी आले होते. अशा प्रकारची दहीहंडी 1,55,555 रुपयाची मी RPIच्या आणि महायुतीच्या माध्यमातून लावली होती. माझ्या मते RPIची सर्वात मोठी दहीहंडी मला वाटतं तुम्हीच लावली आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहीहंडी मी लावली. तसंच कोकण महोत्सवही सगळ्यात मोठा जो अप्पापाड्यामध्ये आताही चालू आहे तोही RPIच्या माध्यमातून साहेबांनी त्याची वाहवा केली की एवढा मोठा कार्यक्रम आतापर्यंत कोणीही करू शकलं नाही. त्या प्रकारे आणि सर्वात पहिली कोकण महोत्सव करणारे तुम्हीच एकमेव आहात अशा प्रकारचं केलं. त्याच प्रकारे गणेशोत्सवामध्ये प्रसाद, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था अशा प्रकारेही आम्ही गणेशोत्सव, नवरात्रीमध्येही
अशाच प्रकारे लोकांना मदत करून त्याच्यामध्येही आम्ही तेही कार्यक्रम चांगल्या प्रकारचे राबवले. मला असं वाटते की युवा पिढीला खूप मोठा साथ आहे तुमचा. आज खरोखरच युवा पिढीच्या जीवावर राजकारण सगळ्यांचं चालू आहे. अगदी बरोबर आहे. आणि ते चालत असताना माझं आठवले साहेबांनाही म्हणणं तेच आहे की आज आपल्याकडे जर युवा पिढी वळवायची असेल तर त्यांनी त्या माध्यमातून आज युवा पिढीचे जसे रमेश गायकवाड आणि इकडं दुसरे असे अनेक लोक युवा पिढीचे घेतलेले आहेत. युवा संघटना त्यांनी स्थापन करून युवकांनाही चांगल्या प्रकारे सामील करून घेतलं आणि त्यामुळंच आज त्यांच्या पार्टीमध्ये एवढं म्हणजे वर्चस्व आहे की खरोखरच गोरगरिबाचा आज खरोखरच एक आधार आहे ते म्हणजे आठवले साहेब आहेत. अशा प्रकारची आजची जी परिस्थिती रोज तिथं रीग लागलेली असते आणि लोक आपापल्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे येतात आणि त्या अडचणी आठवले साहेब निश्चित सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने लोकांचे करतात. म्हणून ते आज गोरगरिबांचे एक दैवत आहे. तुम्ही करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे, ह्याच्या विरुद्धही तुम्ही खूप लढला किंवा तुम्ही अण्णा हजारे यांनाही साथ दिला, तर ह्याच्याबद्दल आपल्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता? मी एवढंच दर्शकांना सांगू शकेल की खरोखरच आज भारतामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मी व्यापार करत असताना ह्या सगळ्या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे की भ्रष्टाचाराशिवाय काहीही काम होऊ शकत नाही. म्हणून अण्णा हजारे साहेबांनी जे पाऊल उचललं गोरगरिबांसाठी त्या मागं माझीही त्यांना चांगल्या प्रकारची साथ देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि माझे त्यांना शुभेच्छा नेहमी असतात की खरोखरच गोरगरिबांना जर पुढं आणायचं असेल तर पहिला भ्रष्टाचार कमी झाला तरच गोरगरीब पुढे येऊ शकेल आणि तरच आपली गोरगरिबांची उन्नती होऊ शकेल. अन्यथा आजची जी परिस्थिती अशी आहे, श्रीमंत खूप श्रीमंत आहे आणि गरीब खूप गरीब आहे, अशा परिस्थितीतून दोघांचा मेळ आता होणे अशक्य आहे. म्हणून जे अण्णा हजारे साहेबांनी जे चालवलेलं आहे निर्भय बनो आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा द्या, म्हणून माझीही त्यांना शुभेच्छा आहे की तुमच्या मागं आमचे सर्व आठवले साहेबांनी आम्ही त्यांची मिटिंग घेऊन त्यांना त्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याबरोबर आहोत की ते हे खरोखरच भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही जे आंदोलन करता त्या आंदोलनाला आमचं संपूर्ण पाठिंबा आहे. नक्कीच तुमचं दिसत आहे की तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही गोरगरिबांसाठी एवढं करता तर नक्कीच असं वाटते की दर्शकांना मी सांगू शकते की नक्कीच तुमचा भरपूर साथ आहे. इंटरनेट ह्याचा परिणाम तुमच्या उद्योगावर कितपत पडलेला आहे? इंटरनेटमुळं सर्वसामान्य लोकांना इंटरनेटची जाणीव नाही आहे आणि इंटरनेट हे वापरणारे लोक उच्चवर्गीय असल्याने आपला गोरगरिबांसाठी जो उद्योग होतो त्याचा विपरीत परिणाम गोरगरिबांच्या उद्योगावर होतो. परंतु आज जे युग आहे ते खरोखरच इंटरनेटच्या माध्यमातून माणसाला प्रगती होऊ शकते आणि तरच त्या माध्यमातून माणूस पुढे येऊ शकतो. म्हणून आज इंटरनेटची सगळ्यांनाच गरज आहे आणि इंटरनेटमुळं सर्व जग एका मुठीत आल्यासारखं आपण वागतो. ती जाणीव सगळ्यांना आता घरोघर व्हायला लागलेली आहे. म्हणून इंटरनेट आवश्यक आहे. अगदी बरोबर. जे काम 4 तासात व्हायचं असेल ते काम अगदी अर्ध्या तासात होऊ शकतं. 4 सेकंदात एका फोनवर ज्या गोष्टीसाठी आपल्याला 4 तास लागतील किंवा 2 तास लागतील ती गोष्ट एका फोनवर 1-2 मिनिटामध्ये कंप्लीट होते आणि तो आदेशामुळे ते काम होऊन जातं. स्पर्धेच्या युगाला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाता? स्पर्धेमध्ये परिस्थिती असेल त्या प्रकारेच माणसाला सगळ्यांना वागावं लागतं आणि त्या परिस्थितीतून मी जसजशी परिस्थिती बनत गेली त्या परिस्थितीला मी फेस करत इथपर्यंत आलेलो आहे. म्हणून मला सर्व परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आणि व्यापार करत असताना सगळ्या गोष्टींच्या सगळ्या अव्यवस्थेच्या जी अव्यवस्था असते त्या अव्यवस्थेला व्यवस्थेत रूपांतर करून मी मार्ग काढला. त्यामुळं मला ते सोपं धंद्यामध्ये पडतं. नाहीतर नवीन माणूस धंद्यामध्ये आता उद्योग करणं अवघड होऊन बसलेलं आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला अनुभवी आहात तुम्ही, असं सांगता येईल. तुम्ही बिल्डर तर आहातच पण तुम्ही एक शेतकरीही आहात. तर ह्याच्याबद्दल आपल्या दर्शकांना काय सांगू शकता की तुम्ही शेतीवाडी किंवा कुठे तुम्हाला नेचर्सची वगैरे काय प्रेम आहे काय?
आता ह्या बाबतीमध्ये मला खरोखरच झाडं किंवा हिरवळ ही सुंदरता असते आणि ती सुंदरता पाहिल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न होतं. म्हणून मी प्रथम माझं पाईट येथील गावी 1995 साली 800 आंब्याची लागवड केली. अरे बापरे. आणि ती लागवड करत असताना त्यावेळेला मला जी काही पाण्याची अव्यवस्था होती त्यासाठी मी ती व्यवस्था तशा प्रकारे करून घेतली की मी त्या झाडांना ठिबकद्वारे पाणी देऊन ती झाडं वाढवली. आणि त्याच्यानंतर आता बाजूला डॅम झाल्यामुळं आणखीन 5000 झाडं मी सागाची, चिंचेची, लिंबाची, कौठ अशा प्रकारची अनेक झाडं लावल्यामुळं आज तिथला निसर्ग खूपच सुंदर झालेला आहे. म्हणजे तुम्ही निसर्गाची ह्याची खूप काळजी घेतलेली आहे की आपला निसर्ग आहे किंवा आपला देश आहे किंवा आपली वस्ती आहे ही चांगल्या प्रकारे राहावी ह्याची तुम्ही निश्चिंत काळजी घेतलेली आहे. तर घनवट साहेबांना 2 शब्दात तुम्ही व्यक्त करू शकता काय? मी काही माझ्या गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकलो नाही. पूर्ण 10वी पर्यंत मी शिकलो आणि नंतर माझ्या मनामध्ये 2 पैसे मी कमवल्याच्या नंतर माझे पुणे येथील ठिकाणी आमचे प्रिय मित्र होते नारायणराव पवार आमदार, 20 वर्ष ते आमदार होते. त्यांच्या माध्यमातून मी तिथं त्यांच्याबरोबर आमच्या खेड तालुका, राजगुरुनगर किंवा खेड तालुक्यामध्ये फिरत असताना गावोगावी प्रचारासाठी म्हणा किंवा त्यांच्या गोरगरिबांना मदत करण्याची त्यांनाही चांगल्या प्रकारची सवय असल्यामुळं मग जिथं जिथं ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की इथले हे हायस्कूल्स बंद व्हायला लागले आहेत, त्यात पगार भेटत नाही शिक्षकांना. मग मी त्या ठिकाणी त्या 4-5 ठिकाणी 1995 साली 50-50 हजार रुपये डोनेशन त्या शाळांसाठी दिलं. तिथं पाईट शाळा, शिवे, परत आंबोली, मिरजेवाडी आणि कोहिंडे अशा 5 शाळांना आणि कातकरी समाज जो गरीब आहे त्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती त्यांना 1 एकर जागा स्वखर्चाने घेऊन दिली की ते लोक त्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी घरं बनवून राहतात अशा प्रकारची. आणि अनेक ठिकाणी तसंच मी एक वारकरी पंथाचा असल्यामुळं मी धर्मशाळा ज्या आहेत आमच्या भागातल्या, मग ती पंढरपूरची धर्मशाळा असो, आळंदीची असो, जेजुरीची असो, त्या धर्मशाळेंनाही चांगल्या प्रकारे मी मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे, त्यांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत. आणि इथं आमचा जो डबेवाला समाज आहे आमच्या पुणे भागातला त्यांच्याही अनेक प्रकारच्या ज्या अडीअडचणी असतात, गोरगरीब लोक आहेत, त्यांची राहणीमान ही खूप गरीब आहे, अशा प्रकारे त्या डबेवाल्यांनाही आपण इथं मदत करत आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही खूप चांगले, मी असं सांगू शकता येईल की तुम्ही एक आपल्या देशाचे खूप मोठे समाजसेवक आहात. म्हणजे स्वतःनी तुम्ही काहीतरी केलेले आहे की तुम्हाला अशी इच्छा वाटली की नाही मी काहीतरी करावं आणि ते तुम्ही पर्सनली केलेलं आहे, असंही नाही की कोणाकडून. तर मी पर्सनली केलं म्हणजे मला माझ्या जीवनाची जाणीव होती की मी कशा परिस्थितीतून पुढे आलो आणि लोकांना थोडासा टेका जर दिला तर लोक शिक्षणाच्या माध्यमातून किती पुढे येऊ शकतील आणि आल्याच्या नंतर त्यांचा विकास कसा होईल हा विचार ठेवून मी अनेक लोकांना मदत करत आलेलो आहे. अगदी बरोबर. तुम्ही गरिबीतून आलेला आहे आणि त्याची तुम्हाला नक्कीच जाणीव आहे. तुम्हाला मला असं वाटते की कोणता सपोर्ट नव्हता म्हणून तुम्ही दुसऱ्यांना सपोर्ट देता. म्हणूनच मी खडतर प्रवास केलेला आहे ह्या गोष्टीचा जीवनामधला. 1993 साली ज्या दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये अनेक 5000 जमाव एकदम दंगल करण्याच्या प्रवृत्तीमध्ये होता आणि त्या पाहिल्याच्या नंतर एक इन्स्पेक्टर राजेंद्र ठाकूर म्हणून होते बीट ऑफिसर आणि एक महानगरचे पत्रकार राजेश ध्यानी म्हणून होते. आम्ही तिघांनी त्या